राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केलेल्या दाव्यानं खळबळ उडालेली आहे। नाशिकप्रमाणेच हिंजवडी आयटी पार्कमधून तक्रार प्राप्त झाल्याचा दावा त्यांनी केलाय। तसंच आयटी कंपनीमधील रेस्टरूमचा वापर विशिष्ट धर्माच्या धार्मिक विधीसाठी केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। नेमकं प्रकरण काय, यातले आरोप काय आहेत, बघूयात। टीसीएसचं प्रकरण सुरू झालं त्याच वेळेस माझ्याकडे या संदर्भातल्या खूप साऱ्या तक्रारी दाखल झाल्या। आपल्याला पुण्याचा आयटी उद्योग संपवायचा आहे का, याचा विचार माधुरी मिसाळ, पोलीस आयुक्त, सर्व पद्धतीने काम करणाऱ्या शासकीय यंत्रणा आणि प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाने हा विचार करण्याची गरज आहे। एक जबाबदार मंत्री या नात्याने काहीतरी पुरावे आल्याशिवाय असे आरोप करणार नाहीत। त्यामुळे त्यांनी जे काही आरोप केलेले आहेत त्याची सखोल चौकशी होणं हे खूप गरजेचं आहे। नाशिक धर्मांतर प्रकरणानं आधीच वातावरण तापलेलं असताना आता राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी एक मोठा दावा केलाय। हिंजवडी आयटी पार्क आणि मगरपट्टामधील आयटी कंपन्यांमधून नाशिक प्रकरणासारख्याच तक्रारी प्राप्त झाल्याचा दावा त्यांनी केला। एवढंच नव्हे तर बऱ्याच ठिकाणी ऑफिसमधल्या रेस्टरूमचा वापर विशिष्ट धर्माच्या धार्मिक विधीसाठी केला जात असल्याचा आरोप देखील मिसाळ यांनी केला। टीसीएसचं प्रकरण सुरू झालं त्याच वेळेस माझ्याकडे या संदर्भातल्या खूप साऱ्या तक्रारी दाखल झाल्या। हिंजवडी आयटी सेंटर असेल, मगरपट्टा असेल, बऱ्याचशा आयटी सेंटर्समधनं जे काम करणारे लोक आहेत तर त्यांनी मला खूप साऱ्या तक्रारी दिल्या। बऱ्याच ठिकाणी जे मी आता उल्लेख करू शकत नाही, पण बऱ्याच ठिकाणी एक प्रेयर रूम किंवा रेस्टरूम जे असेल त्याचा उपयोग एका विशिष्ट धर्माच्या धार्मिक विधीसाठी केला जातो। माधुरी मिसाळ यांनी केलेल्या आरोपानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील मानेंनी मिसाळ यांच्यावर टीका केली आहे। धर्माच्या नावानं पुण्यातील आयटी उद्योग संपू नका या शब्दात मानेंनी टीकास्त्र डागलं। तर जबाबदार मंत्री म्हणून माधुरी मिसाळ यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीची मागणी तृप्ती देसाईंनी केली। अनेक कंपन्यांमध्ये पोलिसांना आता जावं लागतंय आणि कुठं धर्म परिवर्तन, धार्मिक कार्यक्रम नाही ना याचा शोध घ्यावा लागतोय। पोलिसांच्या ह्या एकूण वर्तणुकीमुळे आयटी कंपन्या वैताग आल्यासारख्या सुरू झाल्यात काम करण्याच्या दृष्टीने। आपल्याला पुण्याचा आयटी उद्योग संपवायचा आहे का, याचा विचार माधुरी मिसाळ, पोलीस आयुक्त, सर्व पद्धतीने काम करणाऱ्या शासकीय यंत्रणा आणि प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाने हा विचार करण्याची गरज आहे। मंत्री माधुरी मिसाळ या पुण्यातील आहेत, एक जबाबदार मंत्री आहेत आणि एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये त्यांच्या रेस्टरूम मध्ये विशिष्ट धर्मासाठी विधी केले जातात। त्यावेळेला इतर कर्मचाऱ्यांना सुद्धा तिथं प्रवेश नाकारला जातो, अशी एक तक्रार त्यांनी पुण्याच्या कमिशनरकडे केलेली आहे। आणि म्हणूनच मला वाटतंय की त्या एक जबाबदार मंत्री या नात्याने काहीतरी पुरावे आल्याशिवाय असे आरोप करणार नाहीत। त्यामुळे त्यांनी जे काही आरोप केलेले आहेत त्याची सखोल चौकशी होणं हे खूप गरजेचं आहे। नाशिक धर्मांतर प्रकरण तसंच इतरही ठिकाणी होणाऱ्या धर्मांतराच्या प्रकरणानंतर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी एक विशेष अभ्यास गटाची स्थापना करण्याचे आदेश दिले। या अभ्यास गटाच्या माध्यमातून कामगारांच्या समस्यांचं निराकरण करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। ज्या काही घटना समोर येतात आहे ह्या समोर ठेवून निश्चित येणाऱ्या काळात ह्या घटना घडू नये, आयटी एम्प्लॉईजच्या ज्या काही समस्या असतील ह्या दूर करण्याच्या दृष्टीने त्यांना फोर्सफुली जे अचानक कंपनीतून काढल्या जाते ह्या दृष्टीने एक अभ्यास गट आम्ही स्थापन केला। त्याचा अहवाल आल्यानंतर त्यावर आम्ही निश्चित कारवाई करू। नाशिकच्या टीसीएस कंपनीमध्ये जे धर्मांतरण आणि गंभीर प्रकार झाले, आता कामगार मंत्रालयाला जी आहे ती चाल आलेली आहे आणि आता आयटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांसाठी एक अभ्यास गट जो आहे तो गठीत केला जाणार आहे। परंतु मग आयटी कंपन्या आणि आयटी क्षेत्र इतकं मोठं आहे, आतापर्यंत अशा पद्धतीचं नियंत्रण सरकारकडून का केलं नाही? पण ठीक आहे, ते आहे, दुरुस्त आहे। आता तरी अभ्यास गट जो स्थापन होईल त्याची व्यवस्थित चौकशी करा आणि त्यावर योग्य उपाययोजना होणं गरजेचं आहे। नाशिक, नागपूर नंतर आता पुण्याच्या हिंजवडीमधूनही अशाच तक्रारी आल्याचा दावा माधुरी मिसाळ यांनी केला। दरम्यान याबाबत कारवाईसाठी माधुरी मिसाळ यांनी पोलिसांना पत्र देखील दिलंय। त्यामुळे पोलीस या प्रकरणात कोणती ऍक्शन घेणार आणि चौकशीनंतर नेमकं काय समोर येणार याकडे आता लक्ष लागतं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।